डॉक्टर काय झालं? सत्यानं डोळे का मिटलेत? काय झालं? काय विचारते? सत्या, असं संकटाला घाबरून शांत नाही राहू शकत तू. सत्या, तू संकटाला घाबरणार नाहीस, संकटाशी लढणार आहेस. आणि या संकटाशी बी लढायचं तुला. आणि या लढाईत मी आहे तुझ्यासोबत. तुला उठावं लागल सत्या. मी तुझं ऐकून घ्यावं म्हणून इतकी खटपट केलीस ना. आता मी ऐकून घेते तर शांत बसलास. चल उठ उठ, सांग मला काय झालं. पुढे सांगत होतास ना, तात्यासाहेबांना शिक्षा झाल्यावर पुढे काहीतरी झालं. मी ऐकून घेते, सांग मला. सांग सत्या, मी ऐकून घ्यायला तयार आहे. सांग. सत्या उठ, सत्या उठ. डॉक्टर हा उठेल का नाहीये? काय ऐकून घेत नाही माझं? उठायला सांगा त्याला. सत्या उठ. मॅडम, तुम्ही प्लीज सावरा स्वतःला. अजिबात नाही. प्लीज बाहेर जाऊन थांबा. मी सत्याला सोडून नाही जाणार कुठे. सत्या, तुला माझी शपथ आहे. तू उठ, बोल माझ्याशी. सत्या, आजवर माझी शपथ तू मोडली नाहीस कधी. आज पण नाही मोडायची. चल उठ उठ, बोल माझ्याशी. उठ. सत्या, माफ कर मला. मी तुझी बाजू ऐकून घेतली नाही. मला माझी चूक सुधारायची एक संधी दे सत्या. प्लीज सत्या, तू जर डोळे उघडला नाहीस तर मी कधी स्वतःला माफ करू शकणार नाही. प्लीज उठ सत्या, उठ सत्या. तुला माझी शपथ आहे. उठ. हिने बेटा कशाला गेली? पुन्हा ही माझ्या लेकाचं बरं वाईट कर. माया माया, थांब थांब. डॉक्टर, कसा सत्या दादा? त्याला काय शुद्ध आली? काय बोलला का तू? हो डॉक्टर, म्हणजे आम्ही सत्याला भेटू शकतो ना? तो ठीक आहे ना आता? अहो डॉक्टर, काहीतरी सांगा ना. मला तर कसं बघायचं एकदा माझ्या लेकराला. मला घेऊन जाऊ की आतमध्ये. मला बघितलं की लगेच बरं होईल बघा त्यो. डॉक्टर बोला काहीतरी. वी आर सॉरी. अहो आम्ही खूप प्रयत्न केले पण मम्मी, सत्या. माझ्या लेकरा छोकरा माझ्या. तुझ्या मम्मीला नाही सोडून जाऊ शकत तू. माझं लेकरं. शांत शांत शांत, रडू नको, रडू नको, रडू नको. तुझ्या सत्य दादा, माझ्या सत्याला वापस बोलू द्या. माझ्या सत्याला. मम्मीला सोडून जाऊ शकत नाही सत्या. माझ्या सत्या, माझ्या सत्य कुठे आहे? मी बोलतो, मी बोलतो. नाही डॉक्टर, हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झाला असणार आहे. आमच्या सत्याला काही होऊ शकणार नाही. तुम्ही पुन्हा एकदा चेक करा ना. डॉक्टर नसेल तर तुम्ही दुसरा डॉक्टर आणा आणि त्यांच्याकडून चेक करून घ्या. सत्याला काही नाही होणार. नाही डॉक्टर, आमचा सत्यदादा कधीच सहजासहजी हार मानणार नाही. तुम्ही प्लीज एकदा चेक करा.
एकदा चेक करा प्लीज. डॉक्टर सत्याला काय झालेलं नाही. तुम्ही एकदा जावा आत आणि चेक करा. डॉक्टर साहेब पाय पडते तुमच्या. एकदा प्रतापाचा की माझ्या सत्याला मी हात जोडते तुमच्या पुढं. मी पाया पडते तुमच्या. अहो, पाया पडते माझ्या सत्याला. अहो, असं काय करताय? खरंच सांगतोय मी, आम्ही सगळे प्रयत्न केले पण यशस्वी नाही झाले. माफ करा मला. हे बघा डॉक्टर ऐका. हे बघा सत्य फक्त माझा लेख नाहीये, याचा फक्त भाऊ नाहीये किंवा याचा फक्त मित्र नाहीये. तो या गोर गरीब लोकांचा आधार आहे, त्यांच्या सुखदुःखाची सावली आहे तो. त्याला असं अर्धवट वाटेत नाही जाता येणार. डॉक्टर हे बघा, तुम्ही परत एकदा चेक करा. तुम्ही बाहेरून डॉक्टर मागवा, आम्ही पाहिजे तेवढे तुम्हाला पैसे देतो. पण आमच्या सत्याला वाचवा डॉक्टर. मी पाया पडतो तुमच्या, आमच्या सत्याला वाचवा डॉक्टर. हे बघा, सगळी परिस्थिती मी समजू शकतो पण मला माफ करा. आता खूप उशीर झालाय. आम्ही नाही वाचवू शकलो सत्याला. आय एम सॉरी. त्याने वेळी जीव घेतला माझ्या लेकाचा. माझ्या लेकाला मारलं तिने.